नमस्कार. आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज मी घेऊन आली आहे माझ्या सासूबाईंची रेसिपी. ही रेसिपी त्यांनी स्वतःच बनवली होती. पालक वड्याची रेसिपी आहे आणि हे वडे इतके अप्रतिम झाले होते की बनवतात सगळे संपले होते. तर सर्वात आधी आपल्याला पालक घ्यायची आहे. ती निवडून आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि पालकचे पत्ते जे आहेत ते अशा प्रकारे घ्यायचे आहेत आणि देठापासूनच तुम्हाला सुरुवातीचं थोडंसं देठ जे आहे ते तुम्हाला काढून टाकायचं आहे आणि नंतर देठासोबतच ही पालक जी आहे ती तुम्हाला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता. तर माझ्या सासूबाई अशाप्रमाणे चिरून दाखवत आहेत. तर अशाच प्रमाणे बारीक चिरून घ्यायची आहे पूर्ण पालक. रेसिपी जी आहे ती खूपच सोपी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही ही रेसिपी जी आहे ती नक्की ट्राय करून बघा घरी. तर सासूबाई जे आहेत ते खूपच उत्तम सुगरण आहेत. व्हेज नॉनव्हेज सगळ्या रेसिपी त्यांना खूप उत्तम प्रकारे येतात. नंतर कधी पुन्हा मी त्यांच्या हाताची नॉनव्हेज रेसिपीसुद्धा तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर आज आपण ही व्हेज रेसिपी बघूया. तर अशा प्रकारे पालक जी आहे ते पूर्णपणे तुम्हाला चिरून घ्यायची आहे. तर आता पालक जी आहे ती सगळी चिरून झालेली आहे. आता यात 3 मोठे चम्मच बेसन ॲड केलेलं आहे. तर बेसन जे आहे ते तुम्हाला तुमच्या क्वांटिटी अनुसार ॲड करायचं आहे. नंतर जर बेसन थोडंसं लागलं तर थोडंसं परत टाकावं लागेल. तर आता यात मी मीठ ॲड केलेलं आहे, ओवा ॲड केलेला आहे. ओवा जो आहे तो हातावरती मळून टाकायचा आहे. त्यानंतर इथे 1 मोठा चम्मच गरम मसाला ॲड केला आहे. 1 छोटा चम्मच हळद ॲड केलेली आहे आणि 1 चम्मच धनेपूड ॲड केलेली आहे आणि लाल तिखट ॲड केलेला आहे. जो लाल मसाला पावडर असते ती इथे 2 चम्मच ॲड केलेली आहे आणि त्यावरून आता सफेद तीळ जे आहेत ते इथे टाकायचे आहेत. सफेद तीळ जे आहेत ते कच्चेच घेतलेले आहेत, भाजून वगैरे नाही घेतलेले आहेत. आता हे सर्व साहित्य जे आहे ते हाताने एकदा मिश्रण करायचं आहे. हाताने एकदा मिक्स करायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर थोडा पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ जे आहे ते सैलसर मळून घ्यायचं आहे. तर जास्त पातळही नाही करायचं आहे आणि घट्टही नाही ठेवायचं आहे. एकदम मीडियम आपल्याला हे पीठ जे आहे ते थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. जसं कोथिंबीर वड्यासाठी आपण करतो तसेच हे पालक वडीसाठी आपण हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ जे आहे हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपलं पीठ जे आहे ते मळून झालं पाहिजे. तर आता सासूबाईंनी ते पीठ जे आहे ते नीट व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारचं पीठ असलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला एक चाळण घ्यायची आहे आणि त्यावरती तेल जे आहे ते लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपले वडे जे आहे ते चिकटणार नाही. आणि वड्याचं पीठ जे आहे ते आपण तयार केलेलं ते यावरती थापून घ्यायचं आहे पूर्णपणे. तर अशा प्रकारे वड्याचं पीठ थापून घ्यायचं आहे चाळणीवरती. आणि त्यानंतर आपल्याला गॅसवरती मीडियम गॅसवरती आपल्याला हे पीठ जे आहे ते 10 मिनटं आपल्याला वाफत ठेवायचं आहे. तर 10 मिनटं वाफत ठेवल्याच्या नंतर आपलं पीठ अशा प्रकारे हे वडा जे आहे ते थंड करून तुम्हाला याचे कापून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला ज्या आकारामध्ये हवेत त्या प्रकारचे काप तुम्हाला करून घ्यायचे आहेत. तर आता अशा प्रकारे सासूबाई जे आहेत ते वड्या जे आहेत त्या पाडून घेत आहेत. तर छोट्या मोठ्या कोणत्याही आकाराच्या तुम्ही वड्या इथे करू शकता. तर 2 प्रकारे हे वडे जे आहेत ते तुम्ही करू शकता. जसे की डीप फ्राय करू शकता किंवा तेलावरती थोडंसं तेल टाकून तुम्ही याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. दोन्ही पद्धतीने या वड्या ज्या आहेत ते खूपच अप्रतिम लागतात. तर आपल्या वड्या ज्या आहेत त्या आता कापून झालेल्या आहेत. तर अशा प्रकारच्या वड्या ज्या आहेत त्या होतात. तर तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय दोन्हीही करू शकता. तर इथे हे वडे जे आहेत ते आम्ही आता डीप फ्राय करणार आहोत. तर
कढईमध्ये थोडंसं तेल तापत ठेवलं होतं, तर त्यामध्ये तेल गरम झाल्यावरती वड्या ज्या आहेत त्या आपल्या सोडायच्या आहेत आणि दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत आपल्याला हे वड्या ज्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपले वडे जे आहेत, पालक वडी, त्या मस्त खमंग आणि कुरकुरीत होतात. तर 2 मिनिटांनंतर तुम्हाला हे वड्या ज्या आहेत त्या अलटपलट करून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर ही रेसिपी जी आहे ती खूपच अप्रतिम लागते. नक्कीच ट्राय करा ही रेसिपी. जसं आपण पालकचे वेगवेगळे प्रकार करतो, तशीच ही पालकची वडीसुद्धा खूपच अप्रतिम लागते. तर अशा प्रकारे आपले वडे जे आहेत, पालक वडी, ते खूप छान प्रकारे रेडी झालेले आहेत. आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर नुसत्याच अशा या वड्या खायला खूपच छान लागतात. खूपच टेस्टी, खमंग आणि कुरकुरीत या वड्या झाल्या होत्या. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. येणाऱ्या व्हिडिओचे नवनवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत राहतील.